नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण राजकीय सहभाग व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. आता आपण लोकमत म्हणजे नेमकं काय आणि राजकीय सहभागामध्ये त्याचं महत्त्व काय असतं ते समजून घेऊयात. सुरुवातीला आपण लोकमत म्हणजे काय आणि त्याच्या काही व्याख्या आहेत त्या जाणून घेऊयात. बघा, लोकमत ही राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पाडणारी एक मोठी शक्ती म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. लोकमताच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक गटांवर देखील प्रभाव पाडत असतो. लोकमताची विविध रूपे आहेत ज्याच्यात सामाजिक आणि राष्ट्रीय हिताचे विचार मांडलेले असतात. लोकमत हा शब्द जनतेची इच्छा, जनतेच्या विचार यांना प्रदर्शित करत असतो. याशिवाय लोकमताच्या मागे लोक कल्याणकारी भावना देखील असते. समाजाचं हित, समाजाचं कल्याण साधलं गेलं पाहिजे असा विचार लोकमतातून आपल्याला लक्षात येतो. थोडक्यात काय तर लोकमतामध्ये विविध धारणा आहेत, विविध विश्वास आहेत, अपेक्षा आहेत, विचार आहेत. एक प्रकारे यांचं मिश्रणच यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. लोकांना आस्था असलेल्या विशिष्ट विषयांच्या बाबतीत व्यक्तीच्या किंवा गटाच्या वर्तनावर तसेच शासकीय धोरणावर प्रभाव पाडणारी लोकांच्या मताची गोळाबेरीज असं साधारणपणे लोकमत असते. आता आपण विविध विचारवंतांच्या दृष्टिकोनातून ही व्याख्या समजून घेऊया. प्रथमतः ब्राइस यांच्या मते समाजाचं हित किंवा समाजाच्या हितावर परिणाम करू शकणाऱ्या प्रश्नाबद्दल जनतेच्या व्यक्त होणाऱ्या दृष्टिकोनाला लोकमत असे म्हणतात. म्हणजे समाजाच्या अनुषंगाने जसं आपण बघितलं की एक प्रकारे लोककल्याण अपेक्षित असतं आणि लोककल्याण म्हणजे साहजिकच समाजाचं हित. आणि मग त्यासाठी जनतेचा एक दृष्टिकोन जो काही असतो की आम्हाला काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या पद्धतीने या गोष्टी साध्य केल्या गेल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनाला आपण लोकमत म्हणतो. त्याच्यानंतर सोल्टो यांची व्याख्या आहे लोकांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या इच्छा आणि विचाराला लोकमत असे म्हणतात. म्हणजे एक व्यक्ती म्हणून माझं खाजगी जीवन असेल, माझं सार्वजनिक जीवन असेल तर त्या दृष्टीने माझ्या काय इच्छा आहेत, अपेक्षा आहेत आणि त्या कशा पद्धतीने आकाराला आल्या पाहिजेत त्या संदर्भात माझं जे काही मत असणार आहे त्याला लोकमत असं म्हणतात. त्यानंतर रॉबर्ट लेन यांची एक व्याख्या आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की सर्वसाधारण प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्या परिस्थितीला व्यक्ती जे उत्तर देतो अथवा जो प्रतिसाद देतो त्याला लोकमत असे म्हणतात. म्हणजे पुन्हा तेच की समाजामध्ये एक सार्वजनिक पातळीवर आपल्या समूहाचे काही प्रश्न निर्माण होत असतात, समाजामध्ये कशी परिस्थिती निर्माण होत असते की ज्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं आणि त्या संदर्भात लोकांच्या विचाराला, त्यांच्या इच्छा अपेक्षांना महत्त्व प्राप्त होत असतं. त्यानंतर पुढची व्याख्या आहे LW डून यांची. यामध्ये त्यांचं म्हणणं असे आहे की एकाच सामाजिक समूहाचे घटक असताना लोकांच्या एखाद्या मुद्द्यासंबंधी ज्या अभिवृत्ती असतात त्यांचा निर्देश लोकमत या संज्ञेतून स्पष्ट होत असतो. म्हणजे जसं मी सांगितलं की एक खाजगी आयुष्य आपण जगतोय पण सार्वजनिक आयुष्यामध्ये आपण नकळत एका समूहाचे घटक बनतो आणि आपल्याला असं वाटतं की त्या समूहाच्या आणि आपल्या ज्या समस्या आहेत किंवा जे प्रश्न आहेत ते एकसारखे आहेत आणि मग त्यावेळी आपण त्या समूहाच्या दृष्टिकोनातून आपलं मत मांडत असतो. तर त्याला आपण लोकमत या संज्ञेमध्ये घेत असतो. नंतर रॉ सेक यांची अशी व्याख्या आहे की विवाद्य पण पूर्ण समूहाशी संबंधित असलेला वाद प्रश्नावर जे सापेक्षतः एकसंघ अग्रक्रम त्या समूहाच्या सदस्यांकडून व्यक्त केले जातात ते त्यांचे लोकमत आहे. ॲज इट इज आपण एखाद्या समूहाशी जेव्हा संबंधित येतो, काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे यासाठी त्या समूहाचा जो सदस्य आहे तो त्या संपूर्ण समूहाच्या दृष्टिकोनाला व्यक्त करत असतो. याचा अर्थ त्या समूहाचं ते मत आहे, त्याला लोकमत म्हणतात. आणि त्यानंतर मॉरिस गिन्सबर्ग यांची व्याख्या आहे. त्यांचं मत असं आहे की अनेक मनांच्या अंतर्क्रियेतून निष्पन्न होणारे सामाजिक उत्पादन म्हणजे लोकमत होय.
म्हणजे असंख्य लोक आहेत आणि असंख्य लोकांच्या मनामध्ये, विचारामध्ये जे काही त्यांच्या इच्छा, अपेक्षा, मागण्या किंवा त्यांचे जे काही विचार असतात त्याचे एक प्रकारचे पडसाद किंवा परिणाम आपल्याला सामाजिक स्वरूपामध्ये बघायला मिळतात. म्हणजे लोक एकत्रितरित्या एक काहीतरी निर्मिती करतात विचारांची. ते एक प्रकारचं सामाजिक उत्पादन आहे आणि त्यालाच लोकमत असं म्हटलं गेलेलं आहे. तर लोकमताचं स्वरूप काय आहे ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. यामध्ये बघा, सामान्य जनतेच्या मताशी निगडित असं हा पहिला मुद्दा आहे, ज्यामध्ये लोकमत जे आहे ते काही असं व्यक्तीचं, गटाचं किंवा विशिष्ट वर्गाचं नसतं, तर सार्वजनिक लोकमताचा निकष त्यामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे बहुसंख्यकांनी व्यक्त केलेलं प्रत्येक मत हे लोकमत असत नाही, कारण असे मत व्यक्त करताना बहुसंख्यकांनी सगळ्याच म्हणजे जे इतर सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या आशा आकांक्षाला महत्त्व दिलेलंच असेल असंही सांगता येत नाही. म्हणजे बहुमतावर आधारित असलेलं सरकार हे बहुसंख्यकांचं हित पाहत असलं तरी त्या माध्यमातून कुठेतरी जे अल्पसंख्याक असतील किंवा ज्यांच्या इच्छा अपेक्षांना तिथे महत्त्व दिलं गेलेलं नाहीये त्यांच्या सार्वजनिक हितांची एक प्रकारे उपेक्षाच होते. म्हणजे सामान्य जनतेने जे काही मत व्यक्त केलेलं असतं त्याला आपण लोकमत संबोधत असतो. मग यामध्ये बहुसंख्यकांव्यतिरिक्त इतरही जो समाज आहे, जो एकटी एक व्यक्ती सुद्धा असू शकते जिचं स्वतःचं एक विशिष्ट असं मत त्यामध्ये असेल. म्हणजे लोकमताचं स्वरूप जे आहे ते सामान्य जनतेच्या मताशी निगडित आहे. म्हणजे फक्त बहुसंख्याक किंवा समूहाशी नाही, तर एक व्यक्ती म्हणून माझ्याशी सुद्धा ते तितकंच रिलेटेड असणार आहे. दुसरा मुद्दा यामध्ये आहे उद्देश. लोकमताचा उद्देश जो आहे तो संपूर्ण समाजाचं हित साध्य करणं आहे, संपूर्ण समाजाचं कल्याण साध्य करणं आहे. ज्या मतांच्या आधारे विशिष्ट वर्गांचं हित जोपासलं जात असेल आणि जे जनसामान्य आहेत त्यांच्या हिताकडे जर दुर्लक्ष होत असेल तर अशा लोकांचं जे मत आहे त्याला आपण लोकमत कधीही म्हणणार नाही. थोडक्यात काय, तर व्यापक पातळीवरचं लोककल्याण आणि सामाजिक हित हेच लोकमताचं वैशिष्ट्य आहे. याशिवाय लोकमताचं दुसरं स्वरूप आहे की ते स्थायी स्वरूपाचं नसतं. आता लोकमत जे आहे ते नेहमी कायमस्वरूपी असतं. लोकमत हे तर्कशुद्ध असतं, सारासार विचार यावर आधारित असतं आणि त्यातून कधीही भावनिक उद्वेग होत नाही. म्हणजे भावनिक उद्वेग जर झाला तर नुकसान कोणाचं होणार आहे? समाजाचंच होणार आहे. आपलंच एक वैयक्तिक पातळीवर होईल आणि सामूहिक पातळीवर सुद्धा त्याचं नुकसान होऊ शकतं. मग लोककल्याणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सतत न बदलता त्यामध्ये स्थिरता ठेवणं किंवा निश्चित स्वरूपाच्या त्या असणं गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला आपण बघतो की भलेही लोकमत हे कायमस्वरूपी नसेल, पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून स्थिर असणं अपेक्षित असतं. म्हणजे अशा वेळी आपल्या लोकमताचं स्वरूप हे स्थायी रूपाचं असावं. म्हणजे लोकमत गतिशील असतं, परंतु त्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये स्थिरता असणं अपेक्षित आहे. त्या सतत आपण त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं तर आपण एक जे म्हणतो की समाजहित आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने परिस्थितीनुसार लोकमतात जरी परिवर्तन होत असलं तरी त्याचा वेग जो आहे तो बदलत्या काळानुसार असतो आणि त्यातही तो संथ स्वरूपाचा असतो. त्यानंतर चौथं त्याचं स्वरूप येतं की आदर्श मूल्य यांच्याशी निगडित. प्रचलित जी काही मूल्य आहेत किंवा प्रचलित जी काही आदर्श आहेत त्यांच्या संदर्भातच सार्वजनिक हिताचा आणि जनतेच्या कल्याणाचा विचार केला जातो. लोकमत हे सामाजिक मूल्य तसेच आदर्श या हेतूनेच निर्माण होत असते. म्हणजे सगळ्यांसाठी आपल्याला चांगलंच करायचं आहे, योग्यच करायचं आहे, नैतिक करायचं आहे. मग प्रत्येक समाजाने त्याच्या विशिष्ट व्यवस्थेमध्ये काही मूल्य जोपासलेली असतात, त्यांचं संवर्धन केलेलं असतं आणि त्यांच्या दृष्टीने ती मूल्य खूप महत्वाची असतात. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ती हस्तांतरित देखील होतात. मग त्या मुद्द्यांच्याच आधारे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक प्रकार असं म्हणा की एक बंधन पडतं किंवा त्या नियमानुसार ते वागत असतात. मग थोडक्यात लोकांचा संबंध हा त्यांच्या समाजातील जे सामाजिक आदर्श आहेत किंवा सामाजिक मूल्य आहेत त्यांच्याशी निगडित असतो. अशा स्वरूपात लोकमताचं स्वरूप आपल्याला बघता येऊ शकते. त्यानंतर लोकमत घडवून आणणारी जी माध्यमं आहेत ते माध्यमं आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत. लोकमत घडवण्यासाठी किंवा या जनमताची निर्मिती करण्यासाठी अनेक अशी माध्यमं आहेत.
अनेक अशी साधनं आहेत जी महत्वाची भूमिका बजावतात. भारतासारख्या देशामध्ये किंवा जिथे लोकशाही आहे अशा ठिकाणी लोकमताची जडणघडण करण्यासाठी किंवा त्याची निर्मिती करण्यासाठी काही साधनं महत्वाची भूमिका निभावतात. तर ती साधनं पुढील प्रमाणे आहेत. जसं राजकीय पक्ष व संघटना आहेत, वृत्तपत्र आहेत, सार्वजनिक सभा, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट व नाटकं, विधिमंडळ, अन्य संघटना आहेत आणि माहिती व प्रसारण विभाग आहे. आता आपण याचे एक थोडक्यात विश्लेषण करूया. जसं राजकीय पक्ष आहे आणि संघटना. लोकशाहीत राजकीय पक्ष हा काय करतो? जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. उद्देश काय आहे? सत्ता प्राप्ती करणं. मग आपली सत्ता प्राप्ती करण्याचा उद्देश साध्य व्हावा यासाठी राजकीय पक्ष काय करतो? मोठ्या प्रमाणावर साधन सामग्रीचा वापर करून जोरदार प्रचार करतो, दौरे करतो, प्रचार पत्रक पब्लिश करतो, त्याच्यानंतर मतदारांशी संपर्क करतो. मग या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका कोणती आहे याची माहिती जनतेला देणं आणि त्या माध्यमातून आपण जनतेच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांबद्दल किती जागृत आहोत त्या दृष्टिकोनातून जनमत तयार होते. आणि आपल्या देशात अनेक पक्ष असल्यामुळे त्यांची तत्व, त्यांची विचारप्रणाली ही भिन्न स्वरूपाची असते. मात्र अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर जनतेला त्यांच्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजू समजावून देणं आणि त्या आम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहोत या संदर्भात त्यांच्या मनामध्ये विश्वास प्रस्थापित करणं. यासाठी राजकीय पक्षांकडनं प्रचार केला जातो. राजकीय पक्षांच्या अधिवेशनामध्ये देशापुढे नेमके कोणते प्रश्न आहेत त्याची चर्चा होते. निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आपले जाहीरनामे तयार करतात, कार्यक्रम जाहीर करतात आणि या माध्यमातून लोकमत संघटित होतं. म्हणजे राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षाची भूमिका ही लोकमत संघटित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा सत्तेत असणाऱ्या पक्षापेक्षा आम्ही कसे चांगले आहोत किंवा स्वतःचा धोरणांना त्या लोकमताचा पाठिंबा मिळावा यासाठी देखील ते प्रयत्नशील असतात. म्हणजे निवडणुकीनंतर ही आंदोलनं, त्यानंतर जाहीर सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका या माध्यमातून सुद्धा राजकीय पक्ष स्वतःची भूमिका व्यक्त करत असतात. यानंतर युवक, विद्यार्थी, कामगार संघटना यांच्याकडून देखील विशिष्ट धोरणांचा प्रचार केला जातो. राजकीय पक्षात युवकांची भरती केली जाते आणि त्यांची निवडणुकीमध्ये मदत घेतली जाते. म्हणजे अशा विविध कार्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांकडनं लोकमताची जडणघडण होत असते. त्यानंतर दुसरं माध्यम येतं वृत्तपत्र. वाढत्या शिक्षण प्रसारामुळे आपण बघतो की वाचक वर्ग पण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. वृत्तपत्र या माध्यमातून राजकीय पक्ष व राजकीय नेते आपली मते जनतेपर्यंत पोहोचवित असतात. त्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या, संपादकीय लेख, वाचकांची पत्रे यातून लोकांचं विशिष्ट मत तयार होत असते. आकाशवाणी, दूरदर्शन याच्या आगमनानंतर कुठेतरी वृत्तपत्रांचं महत्त्व कमी होईल असं सुद्धा मत व्यक्त केलं गेलं होतं. मात्र आजही बातम्यांचा तपशील वाचण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. म्हणजे आजही वृत्तपत्रे हे अनेक घटना ज्या असतात त्यांचे विविध पैलू जे आहेत ते सामान्य जनतेसमोर ठेवत असतात. वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सर्व मतांचा उपयोग जनतेला आपले मत ठरवण्यासाठी होत असतो. याशिवाय संपादकीय लेख असतात ज्याच्या माध्यमातून समाजातल्या विविध प्रश्नांवर मतं मांडली जातात, ज्यातून जनतेचं एक विशिष्ट मत तयार होत असतं. नंतर व्यंगचित्र, छायाचित्रण याचा सुद्धा वापर जनतेपुढे करून एक प्रकारे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न हा वृत्तपत्राच्या आधारे केला जातो. सो अशा पद्धतीने मग वृत्तपत्र ही लोकमत जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका आजही टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये सुद्धा भूमिका बजावत आहे. त्यानंतर तिसरा भाग त्यामध्ये येतो सार्वजनिक सभा. जी सभा संमेलन असतात त्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते, प्रत्यक्ष भेटीगाठी होतात. सो विविध कृती या माध्यमातून ज्या घडतात त्या माध्यमातून जनतेवर म्हणा किंवा व्यक्तीवर प्रभाव निर्माण करता येतो. सभा हे असं साधन आहे ज्याद्वारे एकाच वेळी अनेक व्यक्तींशी संपर्क साधता येतो. जी वक्ते आहेत त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून श्रोत्यांवर छाप पडत असते. निवडणुकीच्या काळात आपण बघतो की जे काही देशव्यापी दौरे होतात, प्रचार सभा यांचं जे काही आयोजन केलं जातं तर त्या माध्यमातून जनतेकडून एक प्रकारे प्रतिसाद मिळतो. म्हणजे जनता त्याकडे आकर्षित होते. प्रचार सभेमध्ये जे घोषणा दिले जातात, जे अभिवचनं दिली जातात त्याचाही परिणाम जनतेवर होत असतो. उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी गरिबी हटाव या घोषणेचा
ही घोषणा जेव्हा दिली तेव्हा भारतीय जनतेवर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट झाला आणि मग निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे दूरदर्शन. दूरदर्शन हे लोकमत निर्मितीचे परिणामकारक आणि खूप असं विश्वासू साधन मानलं जातं. आज भारतात शहरासोबतच ग्रामीण भागात देखील दूरदर्शनचं जाळं पसरलेलं आहे आणि त्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये होणाऱ्या घडामोडींची सर्वसामान्य जनतेला माहिती होते. घडलेली घटना प्रत्यक्ष पाहता येत असल्याने त्यातील सत्यता आणि गांभीर्य समजतं. दूरदर्शन हे काही फक्त आता करमणुकीचं साधन राहिलेलं नाहीये. त्या माध्यमातून लोक शिक्षण होतं. लोकांमध्ये जनजागृती साध्य करण्यासाठी एक माध्यम म्हणून ते महत्वाचं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष आवर्जून या दूरदर्शन माध्यमाचा वापर करतात. याशिवाय जनमताच्या तसेच राजकीय पक्षाच्या विरोधामुळे आपल्याला एक जो प्रभाव त्या व्यवस्थेवर दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेवर एक छाप आपल्याला त्या निमित्ताने पाडता येते याची सुद्धा राजकीय पक्षांना जाणीव झालेली आहे. आधुनिक काळात निवडणुकीच्या प्रचारात दूरदर्शन मोठी आणि महत्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे आज बघा आपल्या भारतामध्ये जे काही खाजगी चॅनल्स आहेत ते एक प्रकारे लोकमत घडवण्यामध्ये एक विचारशैली जी आहे की एखाद्या प्रश्नाचं विश्लेषण करणं, त्या संदर्भात चर्चा घडवून आणणं, विविध पक्षांच्या भूमिका त्या माध्यमातून कळतात, विविध संघटनांच्या भूमिका कळतात, समूहांच्या भूमिका करतात. एव्हा एक सामान्य व्यक्ती काय विचार करते आहे त्याचं सुद्धा मत आपल्याला या माध्यमातून प्रत्यक्षरित्या बघता येतं. म्हणजे हे असं आहे की जे दृक श्राव्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये जनतेवर एक प्रकारचा प्रभाव पाडत असते. त्यानंतर येतं आकाशवाणी. अत्यंत प्रभावी आहे. आकाशवाणी, रेडिओ म्हटलं तर आज FM वगैरे यांचा सुद्धा आवर्जून लोकनिर्मितीमध्ये वापर होतो आणि लोकही त्याला चांगल्या बाबतीमध्ये प्रतिसाद देताना दिसून येतात. जसं अविकसित देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, तर मग अशा देशांमध्ये आता वृत्तपत्र याच्यावर म्हणजे आहेत पण मर्यादा पडतात. मग अशा आकाशवाणी जी आहे याच्यावर अशी मर्यादा येत नाही, कारण हे श्राव्य स्वरूपाचं साधन आहे आणि त्याच्या माध्यमातून माहितीचं संचलन जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत केलं जातं. म्हणजे जसं आपण आणीबाणीचा कालखंड जर बघितला तर त्यावेळी आकाशवाणी सारख्या प्रसार माध्यमावर शासनाने कडक निर्बंध लादलेले होते. परंतु प्रसार माध्यमाच्या एक विश्वसनीयतेबाबत जेव्हा शंका निर्माण होते तर अशा वेळी लोकनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये खंड पडत जातो. त्यामुळे आकाशवाणी सारख्या माध्यमातून सरकारी धोरणांचा प्रसार आणि उदो होत असल्याने भारतीयांना वास्तविकता जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघतो BBC या चॅनलचं ऐकणं जास्त महत्वाचं वाटायला लागलं किंवा BBC या माध्यमाला सुद्धा लोकनिर्मिती करणारं एक प्रभावी साधन आहे असं समजलं जातं. त्यानंतर चित्रपट आणि नाटक आहेत. याच्या माध्यमातून म्हणजे एका बाजूने आपली करमणुकीची साधनं आहेत, मात्र त्या माध्यमातून सुद्धा लोक शिक्षण देण्याचा एक भाग जो आहे तो साध्य होताना दिसतो. जसं चित्रपट नाटकांच्या माध्यमातून तत्वज्ञानाचा प्रसार करता येतो. आपले ऐतिहासिक चरित्र असतील, आपल्या ऐतिहासिक घटना असतील, त्यांची निर्मिती झाल्यानंतर लोकांना त्या संदर्भात जाणीव करून देता येते. ब्रिटिश कालखंडामध्ये नाटकांच्या माध्यमातून एक प्रकारे जनजागृती करण्यात आली होती किंवा तेव्हा ती तशी केली जात होती आणि आजही नाटकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम असे संदेश आपल्याला मिळतो. याशिवाय आपल्या जे काही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे त्यांची सुद्धा माहिती त्या माध्यमातून मिळत असते. अशा स्वरूपामध्ये चित्रपट आणि नाटक या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये जनजागृती घडवून आणता येते. त्यानंतर विधिमंडळ आहे. संसद आणि विधिमंडळ यातून जी काही चर्चा होत असतात तर त्या चर्चेच्या माध्यमातून जनतेला आपले राजकीय प्रश्न समजतात आणि याशिवाय एखाद्या घटनेवर जो काही प्रकाश झोत टाकला जातो त्या माध्यमातून लोकांच्या विचारांना आकार मिळतो. कायदेमंडळाच्या कामकाजातून जनतेला राज्यकारभाराची माहिती मिळते, प्रशासनातले दोष समजतात. याशिवाय विरोधी पक्ष शासनाच्या जे काही चुका किंवा दोष उघड करत असतात त्या माध्यमातून सत्ताधारी वर्गाला समर्थन करायचं की नाही करायचं हे सुद्धा आपण
ठरवू शकतो. आणि सत्ताधारी वर्ग असेल किंवा विरोधी पक्ष असेल, या दोघांचंही धोरण काय आहे, कामकाजाचं स्वरूप काय आहे, हे जनतेला या माध्यमातून समजते. त्यानंतर अनेक इतर संघटना आहेत ज्या माध्यमातून व्यक्ती हा काही फक्त एकटा असा समाजात वावरत नाही, तर तो वेगवेगळ्या समूहाचा तो भाग असतो, तो वेगवेगळ्या भूमिकेतून वावरत असतो. त्यामुळे नकळत जसं कामगार, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, कुटुंब आहे, शिक्षण आहे, व्यवसायाचं ठिकाण आहे, अशा अनेक व्यावसायिक स्वरूपाच्या माध्यमातून तो त्या संघटनेचा भाग बनतो. आणि मग त्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणं, शासनाशी संपर्क साधून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, यासारखे गोष्टी ज्या आहेत त्या या संघटनेच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणजे एक प्रकारे आपापल्या हिताचं रक्षण करण्याचा भाग या संघटनेच्या माध्यमातून केला जातो. आणि त्यातही राजकीय पक्षाचा एक महत्त्वपूर्ण इथे भाग असा आहे की जो राजकीय पक्ष त्या संघटनांच्या हितसंबंधांना महत्त्व देतो, त्यांना या संघटना काय करतात, पाठिंबा देतात. म्हणजे इथे काही त्यांचा सत्ता प्राप्ती वगैरे असा काही उद्देश दिसून येत नाही, फक्त स्वतःच्या हितसंबंधांची प्राप्ती करणं हे त्यांना महत्त्वाचं असल्यामुळे ते राजकीय पक्षाशी थोडे संलग्न होताना दिसतात. त्यानंतर शेवटचं माध्यम आहे माहिती आणि प्रसारण विभाग. शासनाने आपल्या धोरणाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. या विभागातून शासनाचे उपक्रम, विकास योजना, शासनाचे जे काही कल्याणकारी कार्यक्रम आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. याशिवाय विविध माहितीपटांच्या आधारे सुद्धा सर्वसामान्य जनतेपर्यंत ते जे उपक्रम आहेत ते पोहोचवले जातात. अशा पद्धतीने जनतेला शासनाच्या उपक्रमाची माहिती होते आणि शासन सुद्धा जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांचं लोकमत जे आहे ते शासनाच्या दृष्टीने सकारात्मक घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की हे जेवढी पण माध्यमे आहेत ही लोकमत निर्मिती करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. धन्यवाद.